प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार आणि धन्यवाद. मित्रांनो, लातूर म्हणल्याबरोबर काही नावं डोळ्यासमोर येतात. मित्रांनो, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब, ही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. शिवराज पाटील चाकूरकरांचं गाव चाकूर, सध्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मतदारसंघ चाकूर, अहमदपूर म्हणजे चाकूर. हे चाकूर प्रसिद्ध झालेलं ह्या 2-3 दिवसात. होय, लातूरला सहकारी साखर कारखान्याचं जाळं जर कोणी निर्माण केलं असेल तर आदरणीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब आणि त्यांचा देशमुख परिवारानं इथं 10-12 साखर कारखाने उभारले आणि संपूर्ण लातूरला एक सहकार जाळं, ऊस उत्पादक, साखर कारखाने यांचं एक वैभव प्राप्त करण्याचं काम या देशमुख परिवाराने केलं. निश्चितच गौरवास्पद गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चाकूरनी या लातूर जिल्ह्याला काय दिलं तर शिवराज पाटील चाकूरकर नावाचं एक असं व्यक्तिमत्व दिलं ज्यांनी देश पातळीवर या लातूरचं नेतृत्व, या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. तर मित्रांनो, याच चाकूरच्या रोहिणी शिवार, म्हणजे अवघ्या चाकूर पोलीस स्टेशन पासून काही मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे रोहिणी, त्या रोहिणी गावामध्ये एका शिवारावर पत्र्याच्या शेडमध्ये एमडी ड्रगचा कारखाना सापडलेला आहे. आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला की लातूर सारख्या ठिकाणी एमडी ड्रग बनताय. शॉकेबल न्यूज आहे, सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तसं लातूर नेहमी धक्के देण्यात प्रसिद्ध असतं. 2-4 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वीच लातूरचे महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरेने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, डोक्यात गोळी मारून घेतली, गोळी आर पार निघाली पण जीव वाचला. आणि याच लातूरच्या एका हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी त्यांना जीवदान दिलं, यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता मनोहरे हळूहळू प्रकृती सुधारते आणि आयुक्तांची तब्येत सुधारते, ही आनंदाची बातमी आहे. असं हे लातूर आहे. आणि याच लातूरला कुठंतरी एक डाग लागलेला आहे की एमडी ड्रगचा कारखाना या लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यात, म्हणजे शिवराज पाटलांच्या गावात, शिवराज पाटलांच्या गावात, म्हणजेच विलासराव देशमुखांच्या जिल्ह्यात आणि विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या मतदारसंघात रोहिणी म्हणून हे गाव आहे. त्या ठिकाणचा एक पोलीस कॉन्स्टेबल, कोण आहे हा पोलीस कॉन्स्टेबल? आश्चर्याचा धक्का बसला मित्रांनो. त्याचं नाव आहे प्रमोद केंद्रे. मीरा भाईंदर नयानगर ठाणे पोलिसांच्या या सेवेमध्ये तो सर्व्हिसला होता. आणि मित्रांनो, हा प्रमोद केंद्रे या एमडी ड्रग्सच्या कारखान्याकडे कसा वळला? कारण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रमोद केंद्रेनं त्याचं पॅनल उभं केलं होतं. जरी मुंबईत राहत असते तर सगळं लक्ष गावाकडे असतं मित्रांनो. म्हणजे आमच्या लातूरच्या राजकारणाच्या रसानसामध्ये, रोम मध्ये राजकारण भरलंय लातूरच्या राजकारणात. आणि हे जे राजकारणाची नशा आहे,
ही राजकारणाची नशा एमडी ड्रगच्या नशेपर्यंत घेऊन गेली आणि ही एमडी ड्रगच्या माध्यमातून करोडपती होऊन पुन्हा पॅनल त्या गावात उभं करून पुन्हा निवडून येऊन मी गावामध्ये श्रेष्ठ आहे हा दाखवण्याचा खटाटोप याच्यातून निर्माण झालेला एक साखर कारखाना आहे, हा ड्रग्सचा कारखाना, एमडी ड्रग्स. शॉकेबल न्यूज आहे मित्रांनो. हा एमडी ड्रग्सचा कारखाना प्रमोद केंद्रे नावाच्या एका कॉन्स्टेबलनं सुरू केला या रोहिणी शिवार या परिसरामध्ये. अत्यंत पठारावर गाव आणि असा हा त्याचं तिथं प्रमोद केंद्रेचं शेत, त्या शेतामध्ये एक गंजलेल्या पत्र्याचं शेड होतं. त्या गंजलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो, 17 कोटी रुपयाचं एमडी ड्रग मिळालेलं आहे. 17 कोटी रुपयाचं 11 किलो 66 ग्राम एमडी ड्रग पोलिसांना हस्तगत झालेलं आहे. मित्रांनो, ही घटना काही एवढी सोपी नाही आहे. ही घटना फार गंभीर आहे आणि एकीकडे तुळजापूरच्या पुजाऱ्यांचं काही भामटे पुजारी या ड्रग पेडलर मध्ये सापडलेले आहेत. जवळपास 200 जणांची यादी, 100 लोक गायब आहेत. तिथला स्थानिक राजकारणाचा ह्याच्यात हस्तक्षेप आहे तुळजापूरच्या सुद्धा ड्रग्स प्रकरणात. तर हा ड्रग्सचा विळखा सोलापूर, लातूर, तुळजापूर असा हा कुठं कुठं फिरतोय. लातूर तर एक शैक्षणिक हब आहे. लातूरला परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मग लातूरमध्ये ड्रग्सचा विळखा हे मागे एकदा आम्ही टाकलं होतं, पण आता तर लातूरमध्ये ड्रग्स बनतंय. ही गोष्ट फार गंभीर आहे मित्रांनो. राजकारणातून झटपट श्रीमंत होऊन पुन्हा एकदा पुढच्या ग्रामपंचायतीला मला पॅनल उभं करायचंय हे प्रमोद केंद्रेचं स्वप्न, की मी आता एवढा पैसा कमवणार, मी एवढा पैसा कमवणार की माझं पॅनल नाही पडलं पाहिजे, माझं पॅनल निवडून आलं पाहिजे. हा राजकीय ध्यास रास झाला. ही राजकीय महत्वाकांक्षा ड्रग्सच्या कारखान्यापर्यंत गेली आणि तिथंच हा प्रमोद केंद्रे सापडला. मित्रांनो, पुणे पोलिसांना एक ड्रग पेडलर सापडला आणि पुणे पोलिसांनी त्या ड्रग पेडलरकडे चौकशी केली असता तिथं प्रमोद केंद्रेचं नाव समोर आलं. तर हा प्रमोद केंद्रे कोण? पोलीस खात्यात कॉन्स्टेबल. कुठे सर्व्हिसला? मीरा भाईंदरला, मुंबईला, ठाणे जिल्ह्यात. कारखाना कुठे? लातूर जिल्ह्यात चाकूरच्या रोहिणी शिवारात. ब्रेझा गाडीतून यायचा आणि कोट्यावधीचे ड्रग्स इथून बनवून घेऊन जायचा. सातत्याने चक्र त्याच्या गावी असायच्या. हा प्रमोद केंद्रे. मित्रांनो, ड्रग्सचा कारखाना लातूरात ही बातमीच जरा शॉकेबल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रमोद केंद्रे, जुबेद हसेन, मोहम्मद असलम खान, कलीम शेख, खाजा मोमीन या सर्वांना अटक केली. बऱ्या सर्वांना अटक करून घेऊन येत असताना लातूर रोड जवळ याच मागे बसलेल्या आरोपींनी ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, आणि पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. नैसर्गिक ऍक्सिडेंट हे दाखवण्याचा त्यांनी त्या स्टेरिंगला फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती गंभीर गोष्ट आहे. पोलीस खात्यात असल्यामुळे कुठं कुठं कसे कसे होल्स ठेवता येतात, कसे कसे पुढे आपल्याला सुटका पळून जाऊ शकतो आपण, ह्याचे सगळं हे प्रमोद केंद्रेने शिकलं कुठं? प्रमोद केंद्रेला ड्रग्सची कारखान्याची माहिती कोणी दिली? प्रमोद केंद्रे मुंबईमध्ये कोणत्या ड्रग पेडलरच्या संपर्कात आला? प्रमोद केंद्रेनं चाकूर सारख्या शिवारामध्ये, चाकूर पासून म्हणजे चाकूर पोलीस स्टेशनच्या काही हद्दीतच तो रोहिणी गाव आहे, त्या रोहिणी शिवारामध्ये हा ड्रगचा कारखाना. आणि मित्रांनो, एका पत्र्याच्या शेमध्ये आता गावकऱ्यांना तिथं काय, कुणालाही त्याचा मासमूस लागला नाही, कुणालाही त्याचा अंदाज आला नाही इथं काय घडतंय. काहीतरी शंका कुजबूज येतच होती, काहीतरी बनतंय. पण मित्रांनो, हा ड्रग्सचा विळखा, हे ड्रग्स पेडलर, तुळजापूरचं पुजारी, भामटे पुजारी,
कारण काय, सगळ्याच पुजाऱ्यांना बदनाम करून काही भागणार नाही, कारण तिथं पुजाऱ्यामध्ये 3 वर्ग आहेत मित्रांनो. भोपी पुजारी, देवीची पूजा करणारे वेगळे असे, म्हणजे असे हे 3 गट्स आहेत. त्यामुळे पुजारी, तुळजापूरचे पुजारी ड्रग पेडलर, ही बातमी सुद्धा शॉकेबल झाली. म्हणजे तिथं तुळजापूरमध्ये प्रसाद ड्रग्सचा दिला जातो का? देवाच्या नावाखाली काय चाललंय त्या ठिकाणी? हे सगळं शंका महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशात सुरू झालेली आहे. आणि हे तुळजापूरचं ड्रग पेडलर मध्ये, तुळजापूरच्या ड्रग कनेक्शन मध्ये लातूरचं काही कनेक्शन आहे का? का तुळजापूर, सोलापूर, मुंबई अशा पद्धतीचं ड्रग कनेक्शन आहे? म्हणजे हे जे दररोज 1-2 दिवसावर जे ड्रग्सच्या बातम्या यायला लागल्यात, यामध्ये हा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, हा ग्रामीण भाग या ड्रग्सच्या विळख्यात सापडतोय. तरुणांची पिढीच्या पिढी बर्बाद होतीये आणि याला जे रक्षक आहेत तेच भक्षक बनतायत. पोलीस खात्यातला कर्मचाऱ्याचा ड्रग्सचा कारखाना, गंभीर गोष्ट आहे. आणि मित्रांनो, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, म्हणून गृहमंत्र्यांसमोर आता हे एक चॅलेंज आलेलं आहे. एकीकडं दररोज नवीन नवीन प्रकरण, आता ते डॉक्टर का कसाई याच्यावर सुद्धा बरंच संशोधन सुरू झालंय की हे डॉक्टर्स लोक कशा पद्धतीनं गोरगरिबांना लुटण्याचं काम करतात. हे तुम्ही दीनानाथच्या प्रकरणावरून पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं तिथले डॉक्टर चांगले, पण मॅनेजमेंट कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते आहे. आणि कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण चालू असताना एकीकडे वाल्मिक कराडचं प्रकरण, एकीकडे संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, ही सगळी प्रकरणांचे त्याच भरीस भर म्हणून आता देवेंद्रच्या मागे हा ड्रगचा शोध घेण्याची एक पाळी आलेली मित्रांनो. म्हणजे एक सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे आता याच्यात पार पाडलेल्या मुख्यमंत्र्यांना की पोलीस खात्यातलाच कर्मचारी जर ड्रग निर्माण करत असेल तर ही महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे मित्रांनो. हा, जवळपास मला सांगा 17 कोटी रुपयाचा माल तिथं सापडलेला आहे. म्हणजे या चाकूर तालुक्यात जो माल सापडला, म्हणजे जे ड्रगचा कारखाना निर्माण झाला, हा कसा निर्माण झाला? प्रमोद केंद्रेला कोणी प्रशिक्षण दिलं? प्रमोद केंद्रे कुठं ड्रग्स बनवायला शिकला? आणि प्रमोद केंद्रे याची महत्वाकांक्षा तर लपू राहिली नाही का, तर त्याला म्हणे ग्रामपंचायतला निवडणुकीला उभं करून पॅनल निवडून आणून स्वतःचा सरपंच बनवायचा होता. मग ही भावना राजकारणात जाऊन आपण वाममार्गाला जाऊन पैसे कमवावे आणि राजकारण करावे, मग ह्या राजकारणाचा समाजकार्य कसा येऊ शकतं? तर यामध्ये त्याला माहित झालंय का राजकारणात ग्रामपंचायत ताब्यात आली की भरपूर भ्रष्टाचार करता येतो. लवकरच लखपती करोडपती, लगेच बोलेरो गाडी, स्कॉर्पिओ गाडी येते सरपंचाकडे 1 वर्ष 2 वर्षात. हे सगळं डोळ्यात त्यानं पाहिलेलं आहे का? म्हणजे इथं भ्रष्टाचार हा मूळ मुद्दा आला का? मग हे ड्रग्स कारखाना, राजकारण, भ्रष्टाचार आणि पैसा याची सांगड घालण्यात हा निर्माण झालेला लातूरच्या जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात सापडलेला ड्रग्सचा हा कारखाना मित्रांनो. आणि ही गोष्ट गंभीर आहे, कारण लातूरला ट्युशन आहे. लातूरला आता एक फार मोठा एक हब झालं, एक शैक्षणिक हब. आणि ह्या शैक्षणिक हब मध्ये जर ड्रग्स मिळत असतील, जर या शैक्षणिक हब मध्ये ड्रग्स निर्माण होत असतील, तर ही पुढच्या येणाऱ्या पिढीला अत्यंत घातक गोष्ट आहे. माग कानाला आमच्या आलं होतं की लातूरमध्ये सुद्धा काही तरुण यामध्ये विळख्यात सापडत आहेत. तर मित्रांनो, आम्हाला त्यावेळेस वाटले कुठेतरी लांबून येत असेल, ते बाहेरच्या बाहेर जात असेल, बाहेर करत असतील. पण ज्यावेळेस आता लातूरमध्येच ड्रग्स बनतायत, कोट्यवधीचा माल इथं तयार होतोय, त्याचं रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि हा जो एमडी ड्रग्स म्हणजे एक असं घातक रसायन, आणि त्याच्यापासून ती पावडर निर्माण केली जाते आणि त्याच्या रासायनिक प्रक्रिया केली जाते लातूरच्या एका दुर्गम भागामध्ये, डोंगराळ पठारावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये, की जे कोणालाही ओळखू येणार नाही एवढी चलाखी या कॉन्स्टेबल पोलीस केंद्राने केलेली. मित्रांनो, ड्रग्सची प्रकरणं दररोज बाहेर येत आहेत. हा ड्रग्सचा विळखा तुळजापूर, सोलापूर, लातूर, आता अजून कुठं कुठं फिरतोय हे पाहावं लागेल. पण एवढी गोष्ट नक्की आहे
की राजकारण या सगळ्याचं मूळ जर मी पाहिलं, मी सगळ्याचं मूळ जे मी शोधलं, की मला माझ्या असं लक्षात आलेलं आहे मित्रांनो, या सगळ्याचं मूळ राजकारण. तुळजापूरमध्ये जे ड्रग पेडलर पुजारी सापडले, म्हणजे भामटे पुजारी म्हणतो मी त्यांना, जे ड्रग सप्लाय करतात, ड्रग विकतात, त्यांना भामटच म्हणावं लागणार आहे, कारण ते देशद्रोही आहेत. मग मला सांगा, या भामट्या पुजाऱ्यांना राजकीय वरद हस्त अशी चर्चा आहे, ज्याच्यामध्ये कित्येकांचे खासदारांसोबत फोटो आहेत, कित्येकांचे आमदारांसोबत फोटो आहेत. आता आमदारांसोबत तर खासदारांना काय माहिती की हा समोरचा ड्रग पेडलर आहे, की हा ड्रग्ज विकतो. त्यांनी फोटो काढला, त्याचं स्वतःचं मार्केटिंग करायचं. पण ह्याच्यामध्ये तर नगराध्यक्षांचे परिवार, हे असेच बरेच काही प्रकार तुळजापूर मधलं बाहेर येत आहे. मग मला सांगा मित्रांनो, राजकारण, अर्थकारण, ड्रग्ज, महत्वाकांक्षा आणि भ्रष्टाचार या सगळ्यांची सांगड घालून तरुणांची पिढीची पिढी बर्बाद करण्याचा उद्योग इथं सुरू होतोय का? तर हे वेळीच आव्हानात्मक विषय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी. तर लक्षात राखा मित्रांनो, की आता हे लातूर सुद्धा, जसं आपण इतक्या दिवस ही सगळी मंडळी, हे सगळं मीडिया, सोशल मीडिया, हे सगळे युट्यूब चॅनल, टीव्ही चॅनल सांगत होते की बीडचा बिहार झाला, परळीचा तालिबान झाला, मग लातूरचा उडता पंजाब होतोय का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग खरंच लातूरचा उडता पंजाब होतोय का? खरंच लातूरच्या शैक्षणिक क्रांतीला दृष्ट लागते का? खरंच लातूरचा तरुण याच्यात विळख्यात सापडतोय का? आणि एका रक्षकानंच भक्षकाचं काम केलं. म्हणजे जो रक्षक, ज्याचं काम आहे तरुणांचं संरक्षण करणे, ज्याचं काम आहे नागरिकांचं संरक्षण करणे, अशा रक्षण करणाऱ्या पोलिसांना जर ड्रग्सचा कारखाना काढलं, मग आता म्हणायचं काय? चोर कसा सापडायचा, हे शोधणार कसं? मला सांगा, ही एक फार गंभीर गोष्ट आहे. तर त्यामुळं नक्कीच मित्रांनो, तुमचं मत मांडा. हे लातूरचा उडता पंजाब होतोय का? आणि परवाच लातूरचे आमदार अमित देशमुख साहेबांनी सुद्धा यावर आवाज उठवलेला आहे. बरं झालं अमित देशमुख साहेब बोलले. एकदाचे अमित देशमुख साहेब बोलले, एका सामाजिक विषयावर बोलले. नाहीतर अमित देशमुख साहेब फक्त सहकारी साखर कारखान्याचे प्रश्न, कारखान्याचे ते काय काय त्याच्यावरच विधानसभेमध्ये आवाज उठवला. पण हे पहिल्या सुरू एखाद्या सामाजिक विषयावर अमित देशमुख साहेबांनी आवाज उचलला, त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. आता अमित देशमुखांनी साहेबांनी आता अजून एक त्यांच्याकडे एखादी महत्वाची जबाबदारी, एक लातूरचा मी नागरिक म्हणून मला असं वाटतं, आपण त्यांना असं सांगावं की अमित देशमुख साहेब, आमदार साहेब, माजी मंत्री साहेब, या लातूरच्या महानगरपालिकाच्या आयुक्तांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? त्यांना कुणाचा फोन गेला? कोणत्या ठेकेदाराचा फोन गेला का? कोणत्या आकाचा फोन गेला? कारण आता काय सगळीकडे आका निर्माण व्हायला लागले. बीडचा आका, पुण्याचा आका, आता लातूरचा पण आका. मग कोणत्या आकाचा त्यांना फोन गेला? याच्यामुळं बाबासाहेब मनोहरे डिस्टर्ब झाले, कशामुळे त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला, याचा सुद्धा शोध झाला पाहिजे. पण आज त्या विषयावर काय जास्त बोलायचं नाही मित्रांनो, कारण ते आता प्रकृती त्यांची सुधारते हळूहळू, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला कोणी त्रास देऊ नये किंवा त्याच्यामध्ये त्यांच्यावर काही प्रेशर येऊ नये, आता सुधरत असलेली प्रकृती बिघडू नये, याची आपण मनोकामना करू. आणि मनोहरे लवकरच पुन्हा कामावर रुजू व्हावं, या शुभकामना पण बाबासाहेब मनोहरे, कारण तो बाबासाहेब हे असे, बाबासाहेब मनोहरे एक असं व्यक्तिमत्व म्हणे, असं लोक सांगतात महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, की ते नियमाला धरून चालणारे व्यक्तिमत्व आहे. कुणाला प्रेशर त्यांना चालत नाही, कुणाचा दबाव ते चालू देत नाही ते. त्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच काही राजकारणी लोक, खपा मंडळी होती, त्याच्यावर नाराज होती की त्यांच्यामुळे ते शुक्ल कास्ट लावून त्यांची बदली, त्यांचं प्रकरण काहीतरी बाहेर काढू, तुमची चौकशी लू, तुम्हाला असं करू, तुम्हाला जेल, असं काही झालंय का की ज्यामुळं लातूरचे आयुक्त डिस्टर्ब झाले आणि त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला? असं हे माझं घडणारं लातूरचं सगळं. आणि याविषयी सुद्धा आमदार अमित देशमुखांनी लक्ष घालावं. आणि हे प्रकरण काय आहे, लवकरच लातूरच्या तमाम जनतेला हे सगळं कळालं पाहिजे की का प्रयत्न केला बाबासाहेब मनोहरे आयुक्तांनी आत्महत्येचा. मित्रांनो, विषय भरपूर आहेत, बोलण्यासारखे भरपूर आहे, पण मला कल्पना आहे आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण तरी पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपलं मत जरूर मांडा.
की आता बीडचा बिहार, परळीचा तालिबान, तर लातूरचा उडता पंजाब होतोय का? आपलं मत काय? जरूर कमेंट्स मध्ये लिहा. मी नक्कीच कमेंट्स वाचेल आणि उद्याच्या कार्यक्रमात त्याविषयी नक्कीच बोलेल. धन्यवाद. उद्या भेटू. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.